ओके. मग कसे आहात सगळे? अनम्यूट अनम्यूट. मस्त. मस्त. व्हेरी गुड. अजून अजून एक मस्त ऐकू देत मला. एनर्जेटिक. एनर्जेटिक. छान छान. खूप चांगली बॅच भेटली. पहिला असं आला मस्त आणि छान आहे. नाहीतर सगळे काय बोलतात, हाय आपलं चाललंय ठीक आहे. तर उत्सुक चाललंय. आहे, उत्सुक आहे मॅडम. बोला काय बोलताय. उत्सुक आहे अतिशय. व्हेरी गुड. छान छान. चांगली बॅच भेटली आहे. ओके. तर वेलकम यू ऑल टू दिस रेकी लेवल 1 चा कोर्स. त्याच्या आधी थोडं आपण विचारपूस करूया. एक तर कसे आहात, उत्तर चांगलं मिळालेलं आहे. आता पुढचा प्रश्न विचारते की आपण इथे का आलोय माझ्या सकट, किंवा तुम्ही माझं राहू तुम्ही इथे का आलात. रेकी शिकायला. ओके. रेकी शिकायला. अजून एनर्जी, चांगली एनर्जी मिळेल. एनर्जी मिळवायला आलाय. ठीक आहे. आता एक काम करू, तुम्ही उत्तर द्या. ओके. डोळे बंद करा सगळ्यांनी. क्लोज युअर आईज आणि स्वतःला विचारा जरा की आता मी कुठे आहे. कुठे म्हणजे फिजिकली नाही, माझ्या जीवनामध्ये आता मी कुठे आहे. आता डोळे उघडा. उत्तर मिळालं. आपण आता या स्टेजला आपल्या जीवनामध्ये नेमकं काय चाललंय आणि कुठे आहोत. आता रेकीच्या पुढचा वर्गात आहे. प्रश्न. कुठे आहात. एकीच्या वर्गात आहे. रेकी. ओके ठीक आहे चालेल. म्हणजे प्रेझेंट मध्ये आहात. व्हेरी गुड. येस. तर पुढचा प्रश्न विचारायचा. आता जो प्रश्न विचारेल ना त्याचं उत्तर फाइंड आउट करायचा. पुन्हा डोळे बंद करा आणि विचारा स्वतःला की पुढच्या 3 महिन्यामध्ये मी स्वतःला कसं बघू इच्छित आहे. पुढच्या 3 महिन्यामध्ये मी स्वतःला कुठे आणि कसं बघू इच्छित आहे. पुढच्या 3 महिन्यामध्ये मला काय मिळवायचं आहे. माझ्यासाठी, माझ्या कुटुंबातील व्यक्तींसाठी, माझ्या पार्टनरसाठी मला पुढच्या 3 महिन्यामध्ये कुठे बघायचं आहे स्वतःला. आता डोळे उघडा. काय दिसलं ते या प्रश्नाचं उत्तर की तुम्ही हेल्दी इथे अँड का हॅपी आलात. लाईफ. व्हेरी गुड. मग तुम्ही इथे का आलात त्याचं उत्तर भेटलं, दिसलं, मिळालं उत्तर. ओके. आता इथे भेटलं बोलली, मराठी चुकलं माझं. कारण की ह्याच्या आधी मी इंग्लिशमध्ये कोर्सेस घेत आलेली आहे आतापर्यंत. मराठीचा माझा 5वा का 6वाच असेल. सो मराठीचे शब्द इकडे तिकडे झाले, मला कळतात की आता झालं चुकलं माझं. त्याच्या आधीच मी माफी मागून घेते. ठीक आहे. सो उत्तर मिळालेलं आहे. आपण इथे का आलो. व्हेरी गुड. येस. आता ज्यांनी डोळे बंदच केले नाही त्याचं आपण काय नाही करू शकत. पण त्यांचं धाडस मानलं पाहिजे की कॅमेरा ऑन ठेवलाय, ते पण चांगली गोष्ट. तर आता आपण इथे का आलो हे तर आता पुढे आपण बघणारच आहोत. त्याच्या आधी काही म्हणतील की मी इथे आले आहे रेकी शिकायला. काही बोलतील की मला माझा चेंज व्हायचा आहे फिजिकली. काही असे असतील की ज्यांना ओव्हर थिंकिंग आहे, मी खूप ओव्हर थिंकिंग करते, त्याच्यातून मला बाहेर पडायचं आहे. काही बोलतील की झोप लागत नाहीये, अस्वस्थ वाटतं, काय आहे कारण तर काय माहित नाहीये. काही बोलतील अस्वस्थ फील होते किंवा लेथार्जिक वाटते, आळस येतो, काहीच करावंच वाटत नाही. करायचं खूप आहे पण करायला होत नाहीये. काही म्हणतील की फिजिकल काहीतरी डिसीज किंवा डिसऑर्डर आहे, त्याच्यातून बाहेर पडायचं आहे. काही असे असतील की त्यांच्या घरातील एखादा व्यक्ती आहे ज्याला फिजिकल कंडिशन मधून बाहेर काढायचं आहे. काहींचे केसेस असे असतात की ट्रॉमा मधले आहेत, बाहेर आलेले आहेत पण पुढे काय करायचं सुचत नाही. काहींच्या केसेस अशा असतील किंवा अशासाठी जॉईन झालेले असतील की त्यांना घरातील एखाद्या व्यक्तीला एखाद्या व्यसनातून बाहेर काढायचं असेल. वेगवेगळे फॅक्टर. काहींना आर्थिक प्रगती पाहिजे असेल तर काही असे पण असतील की ज्यांना स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट हवी आहे. या वेगवेगळ्या फॅक्टर्स मध्ये मदत तर नक्की आपल्याला पाहिजे, हो की नाही. याच्यासाठी आलोय आपण की मला 1 तास एक्स्ट्रा झाला आणि तुम्हाला 1 तास एक्स्ट्रा झालाय, असं आहे का कोण असेल तर हातवरती करा. कोणाला 1 तास एक्स्ट्रा इथे भेटलेला आहे, देवाने दिलाय.
बरोबर आहे, म्हणजे काही ना काहीतरी कारण आहे. किंवा आपण असे विचार करतो एखादा इश्यू आल्यावरती इथे आता बघायचंय आपण स्वतःला बघतोय का इथे या ज्या सगळ्या कंडिशन्स आहेत आपण रिलेट करू शकत आहोत का. काही जण म्हणतील की हे सगळं जे माझ्या आयुष्यात चालू आहे ते मीच का, माझ्याच आयुष्यात का, माझ्याच घरातले का, आणि हे असंच का, किंवा ही व्यक्ती माझ्यासोबतच का, मलाच का भेटली, आहे की नाही. सगळे प्रश्न असतात, वेगवेगळ्या फॅक्टर्स मध्ये असतील पण प्रश्न आहेत, आणि त्यातून बाहेर निघणं ही आपली गरज आहे, किंवा इथे आपल्याला गायडन्स किंवा मदत पाहिजे आहे. परफेक्ट आहे, लागू पडतंय सगळ्यांना की चुकीचं जातोय. येस, ओके दे. तर आता आपण इथे चालू करू की आजचा जो टॉपिक आहे दॅट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. आज आपण बघणार आहोत रेकीचं फक्त थोडा इंट्रोडक्शन घेऊ, पण आजचा मेन टॉपिक वेगळा आहे. कोणी वाचलाय का आजचा टॉपिक काय आहे? ठीक आहे, त्याच्या आधी ओके बघूया. त्याच्या आधी उत्तर चांगलं मिळालेलं आहे की सगळेजण मस्त आहे, सगळं जीवनामध्ये चांगलं चालू आहे. तर त्याच्यासाठी अजून एक मंत्र आपण देऊ. ह्याच्या पुढे कोणी आपल्याला विचारलं की काय ग, कशी आहेस, कसा आहेस, तर काय म्हटलं पाहिजे आपण? त्यासाठी एक मंत्र देते तुम्हाला, 3 मंत्र देऊया. त्यातलं पहिलं आपण बोलायचं की मी काय आहे, मस्त आहे. कशी आहे मी? मस्त आहे. लाईफमध्ये केऑस सगळ्यांच्या आहे, कर्म प्रत्येक जण करून आलेला आहे. कर्म कोणाला चुकले नाही त्यामुळे ते भोगायचे आहेत, त्यामुळे केऑटिक सिच्युएशन असणारच आहेत. पण तरी सुद्धा जो हसेल आणि बोलेल मी मस्त आहे तो खरंच मस्त असतो नंतर. कारण याचं सांगते मी पुढे. काय बोलायचं? मी मस्त आहे. सेकंड बोलायचं मी स्वस्थ आहे, म्हणजेच मी हेल्थ वाईज खूप माझं हेल्थ मी खूप हेल्दी आहे. तिसरं बोलायचं जबरदस्त आहे. अरे बापरे, जबरदस्त. हे बघा, जर मी मस्त असेल म्हणजे विचारांनी मस्त आहे, मी स्वस्थ आहे म्हणजे आय एम फिट अँड फाईन, शारीरिक दृष्ट्या आय एम हेल्दी, भावनिक दृष्ट्या माझं थिंकिंग मस्त आहे, आणि त्यातून येणारे रिझल्ट हे कसे असणार आहेत? जबरदस्त. हे कोणाला सांगतोय आपण? स्वतःला सांगतोय का सबकॉन्शियस माइंडला सांगतोय? म्हणून पाठीमागे काही केव्हा चालू दे, आपण काय बोलत राहायचंय? तुम्ही बोलाय काय सोपं थोडी असं बोलणं, माझ्या आयुष्यात एवढं सगळं चालू आहे, चालू दे ना, कोणाचं नाहीये. देवाला नाही चुकलं, संतांना नाही चुकलं, तर आपण काय? त्याला बोलतात सबकॉन्शियस माइंडची रिइम्प्रिंटिंग. पुढे बघू व्हॉट इज सबकॉन्शियस माइंड वगैरे, सोप्या भाषेमध्ये शिकायचं आहे. कोणाला तरी इथे प्रश्न आला, इज इट इन मराठी? येस, हा सेशन मराठीमध्ये असणार आहे. आपल्या भाषेसाठी काहीतरी करू ना, नुसतं मराठी मराठी बोलून नाही चालणार आपल्याला, ओके नाही? म्हणून स्टार्ट केलं या वर्षापासून आपण. ठीक आहे, तर कारण की रेकी आपल्याला ते शिकवते, या समाजाला आणि निसर्गाला आपण देणं लागतो, आधी ते करायचं. ओके, बॅक टू द क्वेश्चन, आपण इथे का आलेलो आहोत? त्याच्या आधी आपण हे महत्वाचं काय आहे, का आलो हे मी रिपीट का करते, कारण की जाणून घेणं गरजेचं आहे की आपण इथे का आलो. जर टार्गेटच माहित नाही, अचीवच काय करायचं आयुष्यामध्ये माहित नाही, तर इथे 5 दिवस वेस्ट घालून, म्हणजे वेस्ट बोलण्यापेक्षा इन्व्हेस्ट जरी केले तरी त्यातून येणारा रिझल्ट 0 असेल, कारण की माहितीच नाही इथे का बसलोय. कारण की अख्खं आयुष्य असंच गेलंय, ह्याच्या पुढे ते करायचं नाहीये. कळतंय? सो आता तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा वेलकम करते की तुम्ही इथे आलात, थँक्यू सो मच. हा पूर्ण रेकीचा जो कोर्स आहे लेवल 1 चा, तो 5 दिवसाचा असणार आहे. तो तुम्हा सर्वांचं इथे स्वागत आहे. मी प्रणाली, रेकी ग्रँड मास्टर, NLP मास्टर कोच, पॅरेंटिंग कोच, NLP मास्टर थेरपिस्ट, काउन्सिलर, मेंटॉर. त्यात लाईन लावायला गेली तर खूप काय आहे, पण थोडक्यात एवढं शिकणं गरजेचं आहे किंवा कळणं गरजेचं आहे की ज्याच्याकडून आपण रेकी शिकतोय तो व्यक्ती प्रॉपर आहे की नाही, हो की नाही? कारण गुरु असावा न्याता, शिष्याची लीनता. ओके, आता आपण इथे का आलो? पुन्हा एकदा मी प्रश्न, आज इंटरॅक्शन करणार, तर उद्यापासून शिकूया काय शिकायचं. आज जरा आपली डागडुजी करायची. काय करायचंय? डागडुजी. तर सगळ्यांनी बघितलं असेल की आजचा टॉपिक काय आहे. आजचा मेन टॉपिक आहे, टीमला सांगितलेलं डिटेलमध्ये लिहायला की आज काय काय शिकवणार आहे, काय काय प्रिपरेशन, कसं यायचं आहे. हसत याला सांगितलेलं मोकळ्या मनाने यायचंय, कारण मी इथे मोकळ्या मनाने देणार आहे. आता ती मोकळ्या मनाने तुम्ही किती घेताय ती तुमची जबाबदारी, हो की नाही?
ती माझी नाही. तुमची. ओके. सो आजचा टॉपिक आहे सबकॉन्शियस माइंड. सो टुडेज टॉपिक सबकॉन्शियस माइंड म्हणजे आपलं अवचेतन मन. मनाचे किती टाइप्स असतात? मेनली 2. आता सगळ्यांना इथे जरा मी म्यूट करत आहे. जेव्हा मी क्वेश्चन विचारेल तेव्हा ज्यांना उत्तर द्यायचं आहे त्यांनी नंतर अनम्यूट कर. सो मनाचे किती टाइप्स असतात ते म्हणजे 2. त्यातलं म्हणजे जर मेन कॅटेगराईज करायला गेलं तर त्याचे 2 कॅटेगरीज बनतात किंवा टाइप्स बनतात. ते म्हणजे चेतन मन आणि अवचेतन मन, कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड. तर आजचा टॉपिक असणार आहे सबकॉन्शियस माइंड म्हणजे काय, कशासाठी त्याचा उपयोग होतो, कशासाठी हा एक पूर्ण सेशन त्या सबकॉन्शियस माइंडसाठी डेडिकेट केला गेलेला आहे. खूप इम्पॉर्टंट आहे हा सबकॉन्शियस माइंड. हा प्रश्न खूप इथे विचारणं गरजेचं आहे की सबकॉन्शियस माइंड का म्हणून शिकायचं? आम्ही तर इथे रेकी शिकायला आलोय. पुन्हा एकदा प्रश्न विचारते, आपण इथे का आलोय? हा सेशन फ्री आहे म्हणून आलो का? हा सेशन फ्री आहे म्हणून आलो? ठीक आहे. आता सगळ्यांना हे बघा, आता ह्या सगळ्यांची उत्तरं आपण पुढे बघणारच आहोत, कारण की पुढचा 5 दिवसाचा जो कोर्स आहे तो खूप क्युरेटेड कोर्स आहे, कारण की प्रत्येक दिवस हा इम्पॉर्टंट आहे. पहिल्या दिवसावरती सेकंड डे वरती थर्ड डे असे पूर्ण 5 दिवस या हिशोबाने प्लॅन केलेले आहे. त्यामुळे हा जो 5 दिवसांचा कोर्स आहे रेकी लेवल 1चा तो पूर्णत्वाचा कोर्स आहे, जेणेकरून 5व्या दिवशी तुम्हाला कळेल की आपल्या स्वतःमध्ये काय बदल घडलेले आहेत विदिन 5 डेज. ओके. तर काही म्हणाल की रेकी शिकायला आलोय किंवा एनर्जी आहे, आणि जे मी मगाशी सगळे कन्सर्न सांगितले त्या कन्सर्न्स मधून बाहेर पडण्यासाठी आपल्याला काहीतरी मदत हवी आहे रेकीच्या माध्यमातून. बरोबर आहे. पण त्याच्यापेक्षा एक मस्त आणि कॉमन तुम्हाला आन्सर देऊ की आपण इथे सगळे का आलोत माझ्या सकट. आपण इथे आलोय ते म्हणजे आपली स्टेट ऑफ लाईफ चेंज करायला. आपली स्टेट ऑफ लाईफ चेंज करायला. आता ज्या कोणत्या आपण स्टेटला आहोत तिथून आपल्याला चेंज व्हायचं आहे, हो की नाही? की असं कोण आहे इथे मला दिसतं, हात वरती करा, की जो बोलतोय की मला आहे तसं जैसे थे राहायचंय, ना पुढे जायचे ना मागे राहायचंय. असं कोण आहे? असं या जगात कोण नाही, कारण की आयदर काम केलं तर पुढे जाऊ, काम काहीच नाही केलं तर डिग्रेड होणार आहे, तिथल्या तिथे कोण राहणार नाही. बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक सेकंदाला आपल्याला स्टेट ऑफ लाईफ चेंज होते. मग ती बेटरमेंट कडे न्यायचंय की डिग्रेडेशन मध्ये न्यायचं ते माझ्या हातात आहे, म्हणजे आपल्या हातात आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे गोष्ट आपण करतोय ते फक्त 2 वेळच्या पोटाची खळगी भरण्यासाठी करतोय का? भूक लागली आणि खाण्यासाठी? प्रत्येक जण यातला जे काही धावपळ सकाळपासून झोपेपर्यंत जी धडपड करत आहोत ती एकच कारण आहे, स्टेट ऑफ लाईफ चेंज करायची आहे, भले ती कोणतीही का असेल. पण मोस्टली सगळ्यांना बेटरमेंट कडेच जायचं असतं, डिग्रेडेशन कोणालाच नको असतं. कुठे ना कुठे स्टेट ऑफ लाईफ आपल्याला चेंज करायचीच आहे. आयुष्य जे काही याच्या पुढे आपण करणार आहोत, आपल्याला समजलं पाहिजे की आपण का धावतोय, मी का सकाळी उठतोय, मी का कामावर जातोय, मी का पळतोय. कारण की मला स्टेट ऑफ लाईफ चेंज करून कुठेतरी पोहोचायचं. कळतंय? जोपर्यंत ही क्लॅरिटीच नाहीये, फोकस कुठे येणार आहे? हे बघा, आपली एक प्रेझेंट स्टेट असते, एक डिझायर्ड स्टेट असते प्रत्येकाची, आहे की नाही? सगळ्यांची प्रेझेंट स्टेट आहे आत्ताची आणि एक डिझायर्ड स्टेट आहे. तर त्या डिझायर्ड स्टेट, मग ती डिझायर्ड स्टेट हेल्थ वाईज असेल, फायनान्शियल असेल, रिलेशनशिप मध्ये असेल, प्रेमाच्या बाबतीत असेल, करिअरच्या बाबतीत असेल, कसल्याही बाबतीत असेल, फॉरेन टूरची असेल, तर ती डिझायर्ड स्टेट ऑफ लाईफ पर्यंत पोहोचण्यासाठी ही केलेली धावपळ आहे. त्यातली ही एक धावपळ जी आता तुम्ही इथे बसलेले आहात. बरोबर आहे. तर याच्यासाठी आपण वेगवेगळ्या थेरपीज बघतो, अवलंब करतो, वेगवेगळ्या किंवा काही फिजिकल इश्यूज असेल तर डॉक्टरकडे जाऊ, सगळं करू. पण सगळ्या ह्या गोष्टी येतात कुठे? सबकॉन्शियस माइंड मध्ये. म्हणून सबकॉन्शियस माइंड स्टडी करणं खूप गरजेचं आहे. कळते? आता मला सांगा, आपल्याला देव कधी आठवतो? सुखात असताना देव आठवेल का कोणाला? साधा आई ग पण बोलला तर कुठेतरी लागावं लागतं. मग देव कुठला आठवणार आहे सुखामध्ये? देव बोलण्यापेक्षा युनिव्हर्स, देव देव वगैरे बघणार नाही आपण, इथे युनिव्हर्स बघतोय. देव म्हणजे कोणती अशी प्रतिमा नाही, युनिव्हर्सल एनर्जी येते, कारण की तीच रेखी आहे.
रेकी सोप्या भाषेत सांगितली मी काय. हं? देव कधी आठवतो, युनिव्हर्स कधी आठवतो? जेव्हा गरज पडते, जेव्हा टेन्शन येतं, जेव्हा दुःखात सापडतो, जेव्हा मार्ग सापडत नाही, तेव्हा कुठे आपण शरणागती जाऊ. नाहीतर आपण माणूस. शरणागती हा शब्दच माहित नसतो, कारण की मीच सगळा करता धरताय. जर तूच असशील तर एखादं पान हलवून दाखव इथलं बसून बसून. आणि जर असं बोललात तर तसं वागावं पण लागेल. ऍक्च्युली बरोबर आहे, अहम ब्रह्मास्मी आहे, फक्त बोलून चालत नाही, मग त्या पात्रतेला उतरावं लागतं. पण देव आठवण्यासाठी आता मी थोडं माझी भाषा परमार्थिक असेल, सायंटिफिक सगळं असेल, ठीक आहे. पण ते आता समजा मी म्हटलं इंद्रियांचं शमन दमन करा, ते एक माणूस उरणार नाही. पण मी म्हणेल सबकॉन्शियस माइंडचं रिइम्प्रिंटिंग करूया, रिप्रोग्रामिंग करूया, अँड विल सी द टेक्निक्स हाऊ टू डू इट. ओके, चालेल. मग ते ऑल्टरनेटिव्ह थेरपीज असेल, रेकी असेल किंवा काही असेल, इथे माणूस केव्हा वळतो? जेव्हा सगळं करून झालेलं असतं, खिशे रिकामे झालेले असतात, तेव्हा मग आपण बघतो की दुसरं काय आहे का, जरा बघूया. समजतंय? सो सबकॉन्शियस माइंड जे आहे ना, ते काय आहे? तर ह्या जगातली जर कोणी विचारलं सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट थिंग इन दिस वर्ल्ड काय आहे, तर दॅट इज युअर सबकॉन्शियस माइंड. हे लिहून ठेवायचं आता, की आपण जगातील कोणतीही थेरपी शिकलो, कोणताही पॅथी शिकलो, ॲलोपॅथी, नॅचरोपॅथी, होमिओपॅथी, ऑल्टरनेटिव्ह थेरपीज, शास्त्र असेल, ज्योतिषशास्त्र, मग तिथे रेकिका असेल, न्यूमरोलॉजी असेल, हिप्नॉसिस असेल, व्हॉट एव्हर इट इज, सगळे येतं कुठे? सबकॉन्शियस माइंडकडे. त्यामुळे जो मूळ आहे त्याला जर मी पकडलं आणि त्याला जर मी रिपेअर केलं, रिइम्प्रिंटिंग केली त्याची, तर माझं आयुष्य 360 डिग्रीने चेंज होणार आहे की नाही? 360 डिग्रीने, आय एम टेलिंग यू. सो पुढचे 5 दिवस आपलं आयुष्य 360 डिग्रीने जर चेंज करायचं असेल, त्या मार्गावर उतरायचं असेल, तर ही सुरुवात करावी लागेल. त्याच्यासाठी आजचा हा पहिला दिवस, त्या मार्गावर आजपासून उतरणार आहोत आणि पुढे पाऊल टाकत राहायचं आहे. सो आजचा पहिला दिवस म्हणजे पहिलं पाऊल. तो पण वाट बघतोय ना, की तू पहिलं पाऊल तरी टाक, पुढचे 10 पावलं टाकायला मी येतो. देव बोलतो की नाही, उगाचच हात देऊ का तुला मी, हात तरी वरती कर. पण पहिलं पाऊल टाकायला माणसं कचरतात. पहिलंच पाऊल टाकायला वर्ष लागतात आणि मग बोलतो 50 नंतर बघूया, आणि 50 झाल्यानंतर बोलतात की अरे बापरे, आता काही केलंच नाही आपण. आयत्या वेळेला काय करणार तो देव पण. म्हणून रेकी लेवल 1 म्हणजे काय आहे? सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन फेज. रेकी लेवल 1 काय आहे? सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन फेज, स्वयंशुद्धीकरणाचा कालावधी. हा आहे रेकी लेवल 1. लेवल 2, लेवल 3 मध्ये आपण टेक्निक शिकतो की हे कसं करायचं आहे, या पर्टिक्युलर गोष्टीमध्ये किंवा सफरिंग मधून बाहेर कसं पडायचं, त्याच्यासाठी ज्या टेक्निक्स असतात ते लेवल 2 आणि लेवल 3 ला शिकवल्या जातात. बट लेवल 1 इज सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन फेज. ओके, त्याच्यानंतर येतो लेवल 1 च्या नंतर लेवल 2, लेवल 3 आणि मग 4th आणि 5th ज्या असतात, किंवा एकंदरीत बघायला घेतलं तर दॅट इज डिफरंट, दॅट इज ग्रँड मास्टर लेवल. पहिला लेवल काय आहे? सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन. सेकंड अँड थर्ड लेवल मध्ये आपण शिकतो रेकीच्या टेक्निक्स. थर्ड लेवल मध्ये पूर्ण झाल्यावरती तुम्ही काय बनता? सर्टिफाईड रेकी मास्टर हीलर. आणि त्याच्यानंतर जो असतं दॅट इज ग्रँड मास्टर. ग्रँड मास्टर इज ऑप्शनल, ते सगळेजण करत नाहीत. सो बेसिकली जर रेकी मास्टर हीलर बनायचं असेल तर किती स्टेप्स असतात? 3. त्यातली ही पहिली स्टेप रेकी लेवल 1. गॉट इट? आता तुम्ही विचार करायला पाहिजे की माझं सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन कशाला पाहिजे मला? हा पहिला प्रश्न पडला पाहिजे, बरोबर आहे. काय गरज आहे मला? मी तर चांगली आहे, मी तर चांगलं आहे, माझं कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड एकदम चांगलं वर्क करतंय, मला काय गरज आहे? ओके, येऊया या प्रश्नाकडे. आधी आपण बघूया की पुढचे 5 दिवस आपण काय काय करणार आहोत. पहिला दिवस आहे ते म्हणजे आपल्या सबकॉन्शियस माइंडचं रिइम्प्रिंटिंग. उद्या आपण ऍक्च्युअल बघणार आहोत की रेकी काय आहे, रेकीचे तत्व काय आहेत, रेकीचे प्रिन्सिपल्स, रेकीचे इतिहास वगैरे ते उद्यापासून बघणार आहोत, त्याची माहिती. थर्ड डे ला आपण बघणार आहोत पास्ट लाईफ रिग्रेशन. मेडिटेशन नाही, रिग्रेशन. पास्ट लाईफ रिग्रेशन नाही, सॉरी, पास्ट लाईफ आपण मेडिटेशन करणार आहोत. रिग्रेशन इज डिफरंट, मेडिटेशन इज डिफरंट. नंतर असणार आहे ऑरा स्कॅनिंग. ऑरा म्हणजे काय? ऑराचा इम्पॉर्टन्स काय? ऑरा स्कॅनिंग, स्वतःच्या हातांनी, स्वतःच्या डोळ्यांनी आपण ऑरा बघू शकतो का, अनुभव करू शकतो का, डिटेक्ट करू शकतो का, हे प्रॅक्टिकल आपण करणार. नंतर आहे अट्युनमेंट्स म्हणजे शक्तिपात, ऍक्टिव्हेशन, आणि त्याच्यानंतर मग प्रॅक्टिकल असणार आहे. प्रॅक्टिकल मध्ये काय असणार? तुम्ही स्वतःच्या बोलांनी किंवा ॲफर्मेशनने पाण्याची चव बदली करू शकता का, मिठाचा खारटपणा कमी करू शकतो का, फक्त स्वतःच्या बोलांनी. नेक्स्ट काय असणार? नेक्स्ट आपण शिकणार की चक्रा सिस्टम, की आपले जे चक्र आहेत ते आयुष्यात येणारे आपले जे प्रॉब्लेम्स आहेत, इश्यूज आहेत, ते ह्या चक्रांशी कसे रिलेटेड आहेत. ओके, त्याच्याशी कसे संलग्न आहे, त्याच्यासाठी एक्झॅक्टली काय मेकॅनिझम आहे, लॉजिक काय आहे, हे आपण तिथून जाणून घेणार आहोत. सो एखादा व्यक्ती एका पद्धतीने समजा वागत असेल तर तो असा का वागत आहे,
तर ह्याचं उत्तर आपल्याला मिळेल. समोरचा व्यक्ती जर ह्या असा पर्टिक्युलर पद्धतीने का वागतोय हे जर मला कळलं तर त्या व्यक्तीबद्दल मला राग, रुसवा, फुगवा असं काही येईल का? लाईफ किती सोपी होणार आहे. समोरचा पण खुश, आपण पण खुश. बरोबर आहे. छान आहे ही गोष्ट. तर एक ही लाईफ आपलं सिम्पल करते. हे काय करते? आपलं लाईफ सिम्पल करून देते आपल्याला. 5व्या दिवशी काय शिकणार? तर डेली प्रॅक्टिसेस मध्ये काय असणार? एक्स्ट्रा ज्या गोष्टी आहेत त्या थोड्याफार आपण शिकवणार आहोत 5व्या दिवशी. आणि 5व्या दिवशी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जे कंटिन्युअस मेसेजेस येत चालले आहेत माझ्या टीमला ते म्हणजे लेवल 2 आणि लेवल 3 ऍडमिशन कसं घ्यायचं आहे, त्याची फी स्ट्रक्चर वगैरे सगळं, सिलेबस काय असणार, टेक्निक कोणतं शिकवलं जाणार, हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं 5व्या दिवशी आपण देणार आहोत. इथपर्यंत क्लिअर आहे? पूर्ण स्ट्रक्चर कोर्सचा काय आहे लेवल 1चा आणि पुढचे लेवल 2 लेवल 3चा पण इथे एक्सप्लेन केलेला आहे. ओके. तर आता ना सगळ्यांनी एक गोष्ट लिहून घ्यायची. माझ्या गुरूंचे बोल येत आहे की रेकी ही शिकण्याची कला नाही. रेकी ही शिकण्याची कला नाही. कला बोलते मी, कोणती टेक्निक, अभ्यास वगैरे बोललेले नाही. मग रेकी काय? रेकी शिकण्याची कला नाही. मग रेकी काय आहे? रेकी जगण्याची कला आहे. रेकी आपल्याला शिकवते की तुला कसं जगायचंय. रेकी म्हणजे कोणता जादूटोणा नाहीये. रेकी काय आहे? जगण्याची कला आहे. बाहाटच करून घ्यायचं. कोणी ह्याच्या पुढे विचारलंस की रेकी लेवल 1 लेवल 2 किंवा वॉट एव्हर रेकी करून आलीस, काय असतं रे रेकी? तर आपण कॅपेबल पाहिजे उत्तर द्यायला की रेकी काय आहे आणि काय नाही. कारण की रेकी बद्दल खूप गैरसमज सुद्धा आहे. आता पुन्हा परत एक प्रश्न येतो तोच की हा सेशन फ्री आहे म्हणून आलो का आपण? नाही ना. ओके. तर स्टेट ऑफ लाईफ आपल्याला चेंज करायचे आपण बघितलं. पण काय आहे माहितीये का, हा सेशन पैशाच्या बाबतीत फ्री आहे. डोंट वरी अबाउट दॅट. तो फ्री आहे. पण खूप मोठी इन्व्हेस्टमेंट केली आपण इथे माझ्यासकट. कोणती इन्व्हेस्टमेंट केली आपण? एक खूप महागडी गोष्ट आपण इथे इन्व्हेस्ट करतोय. काय वाटतं कोणती असेल? बोला बोला. इंटरॅक्शन आहे. मग माझं काय प्रवचन नाही चालू इथे की कीर्तन ऐकायला टाइम आले. टाइम 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 टाइम. आपण कालचक्र तर चालू आहे ना, कपडे बदली करून येतोय प्रत्येक तरी सुद्धा ह्याच्यामध्ये. 1 तास आहे ना. 1 तास आहे ना. तरी पण असं तर स्क्रोलिंगच्या हे करायला फेसबुकवरती इन्स्टॉल बसलो तर 3 तास जातील. म्हणजे टाइम मौल्यवान नाहीये आपल्यासाठी. नाही, नाहीये ना? की आहे? माझ्यासाठी आहे. बाकी सगळ्यांसाठी? त्याच्यापेक्षा पण एक मौल्यवान आहे जे आपण नाही करू शकत आहे. खर्च करणं म्हणजे बाबा असं होईल. आरोग्य. ते म्हणजे आपला श्वास. बस. घ्या सगळ्यांनी एकदम श्वास घ्या जरा आणि सोडा. आता परत आणा. आणा जो गेलेला श्वास परत आणा. आणू शकतो का? नाही. नाही ना. मौल्यवान कोण आहे जे आहे. परत आणू शकत नाही? टाइम तर श्वास. कालचक्र चालूच आहे चालूच आहे चालूच आहे. कधी ना कधीतरी होणार आहे, कॅच येणार आहे. एकदा माणूस समजा वारला गेला तर त्याला किती वरतून ऑक्सिजनचा पंपने ऑक्सिजन आपण टाकला, जिवंत होणार आहे तो? नाही होणार. याचा अर्थ काय? त्याच्यामध्ये चेतना नाहीये. जर चेतना हवी असेल तर श्वास पाहिजे आणि तो येणार कुठून? ब्रह्मांडातून. तर ह्याच्यामध्ये आता जर पुढचे 5 दिवस कन्सिडर केले तर पुढचे 5 दिवस प्रत्येक 1 तास, एक एक क्षण, तो एक एक श्वास आपण इथे इन्व्हेस्ट करतोय. किती झाले ते क्षण, किती झाला तो श्वास? श्वास आपल्याला फुकट भेटलेला आहे म्हणून किंमत नाहीये. कधी पण राग येतो, कधी पण काय येतं. पण 100 वर्षाचं आयुष्य जर काउंट करून दिलं आहे तर त्याच्यामध्ये श्वास सुद्धा काउंट करूनच दिलेत. मग आयुष्य कमी पडतं जगायला, कारण की श्वास आपण वेस्ट घालवतो. त्यामुळे हा कोर्स आपल्याला शिकवतो रेकी एनर्जी ऍब्झॉर्ब कशी करायची. रेकी शिकवते रेकी की टेक्निक यूज करून ही एनर्जी युटिलाइज कशी करायची. सो लास्टच्या दिवसापर्यंत आपण स्वतःमध्ये येणारं ट्रान्सफॉर्मेशन बघणार आहोत. करूया आता सुरुवात. हे गेली एवढी बॅकग्राऊंड दिलं मी तुम्हाला सबकॉन्शियस माइंडचं. तर सबकॉन्शियस माइंड एवढं का महत्वाचं आहे? कारण काय आहे, त्याची पॉवर किती माहिती आहे तुम्हाला? 90% पॉवर, 90 to 95% पॉवर ही सबकॉन्शियस माइंड मध्ये आहे. आणि जो आता माइंड आपण वापरत आहोत ना, त्याला आपण बोलतात कॉन्शियस माइंड, म्हणजे चेतन मन. जो आता मी बोलते, तुम्ही ऐकताय, अनालाइज करताय, त्याची पॉवर फक्त 10% आहे.
आपण वापरतो कोणता 10% पॉवर असलेला कॉन्शियस माइंड, आणि ज्याच्यामध्ये खरं 90% कॅपॅसिटी आहे तो आपण कुठेतरी युज करायला विसरतो. माहितीच नाही की तो पण युज करायचा असतो. तो युज कोण केला? संतांनी, महात्म्यांनी. म्हणून तर बसल्या बसल्या कळायचं कोणत्या ब्रह्मांडामध्ये कुठे काय चाललंय, कोणता माणूस कुठे, त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे, नक्षत्र कुठे आहेत. बसल्या जागी सांगत होते. 4 ठिकाणी एकसाथ आपल्याला दिसायचे. ते कसे दिसायचे? सबकॉन्शियस माइंडची ट्रेनिंग त्यांना पण करावी लागलेली. भले त्यांचा जन्म एखाद्या कार्यासाठी झालेला, पण जन्मापासून त्यांना माहित होतं का उद्या उठून मला हे कार्य करायचंय? जन्माला आल्या नाही. त्याच्यासाठी काय लागलं त्यांना? सबकॉन्शियस माइंडची ट्रेनिंग लागली. गुरु करावे लागले, सद्गुरूंचा आधार लागला, सबकॉन्शियस माइंडची ट्रेनिंग लागली. तेव्हा त्यांना कळणार आहे मीच आहे, मलाच करायचं. मग आपल्याला कोणी अडवलंय का? अडवलंय कोणी आपल्याला? आपले हातपाय बांधून ठेवलेत कोणी? बांधलेत ना आपल्या विचारांनी. म्हणून सबकॉन्शियस माइंडची ट्रेनिंग गरजेची आहे. तिथे काय भरलेलं आहे? जिथे ऍक्च्युअली चांगली प्रोग्रामिंग पाहिजे त्याच्याऐवजी तिकडे फॉग जमा झालेला आहे. काय आहे? फॉग जमा झालेला आहे. म्हणजे कचरा जमा झाला, त्याची जरा झाडलोट आज आपण करणार आहोत. म्हणजे सबकॉन्शियस माइंडची आज काय आहे? डागडुजी आहे. तुमच्यातला प्रत्येक माणूस आंघोळ करतो रोज? हो. अरे पाहिजेच ना, साफसफाई तर पाहिजे. ह्याची आंघोळ कधी केलेली? आम्हाला माहितीच नाही की ह्याची पण साफसफाई करायची असते. लास्ट साफसफाई ह्या सबकॉन्शियस माइंडची आपण केव्हा केली? लहानपणी झालं. तुम्हाला माहितीये सगळ्यात जास्त सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह कोणाचा असतो? लहान मुलांचा. त्यांना मायेचा स्पर्श, छक्के पंजे येत नाहीत त्यांना. म्हणून सगळ्यात जास्त त्यांचा सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्हेट असतो. याचा अर्थ काय? तुम्ही बोला तर रेकी शिकायला निघालोय ना. आता रेकी शिकायला निघालोय, उद्यापासून त्या ब्रह्मांड एनर्जीचा आपल्या स्वतःच्या एनर्जीमध्ये किंवा फिजिकल बॉडीमध्ये जर मला इन्कल्केट करायची आहे ती एनर्जी, तर मला स्वतःची डागडुजी करणं गरजेचं आहे. घर बांधायला निघालोय तर पाया भक्कम करावा लागेल की नाही? मग तेच घर उद्या, मग आज त्याचं खोदकाम करावं लागेल, म्हणजे साफसफाई करावं लागेल. समजते? श्वास एक घेतला, श्वास सोडला, एक क्षण मागे गेलो. मोस्टली ऍक्च्युअली काय होतं माहितीये का, खूप क्लायंट्स जे येतात आपल्याकडे किंवा स्टुडंट्स असतात, काय बोलतात की मी देवाचं खूप काय काय करतो, मेडिटेशन केलं, ही थेरपी केली, अफर्मेशनच्या टेक्निक, अफर्मेशनचे कोर्सेस करून आलो, सगळ्या टेक्निक्स खाल्या करून, पण रिझल्ट मॅम आता नाही. रिझल्ट क्या प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम सबकॉन्शियस माइंड मध्ये. हे कोण सांगितलं नसतं त्याला. फक्त जप करून आणि लिहून होणार नाहीये. तुम्हाला जर मेकॅनिझमच कळलं नाही की ते चालतं कसं आतमध्ये, तर आपल्याला रिझल्ट कसा येणार आहे? डॉक्टर बोल्या गोळ्या खा, तर नुसतं गोळ्या पापप करतोय, पण आतमध्ये जाऊन काय करतोय कोणाला माहिती? कळते? म्हणून रिझल्ट येत नसतो, कारण की लॉजिकच माहित नसतं. करायचं म्हणून कोणतरी बोलले करा, करतोय. म्हणजे काय? जिकडे जगायला पाहिजे तिकडे आपण जगत नाही. खरा काय आहे बघितलं? श्वास खरा आहे. श्वास घेतोय कुठे? वर्तमानात घेतोय. मग खरं कोण आहे? भूतकाळ की भविष्यकाळ? वर्तमान काळ खरं आहे. पण आपण काय करतो? भूतकाळाची चिंता करत बसलोय. भीती आहे, चिंता आहे. भूतकाळामध्ये एखादी घटना वगैरे काहीतरी प्रसंग झालाय, त्याचं टेन्शन घेऊन बसलेलो आहे, भीती आहे. आणि फ्युचरचं प्लॅनिंग करतोय, त्याचं पण भीतीच आहे. स्वप्न बघतोय, रंगवतोय, पण या दोन्ही गोष्टींचे जे धागे दोरे पकडून ठेवले आहेत ते वर्तमानात पासून करतोय. म्हणजे जिकडे ऍक्च्युअल मध्ये ऍक्शन घ्यायला पाहिजे तिकडे मी ऍक्शन घेत नाहीये. मला रिझल्ट येणार कुठून? डिफिकल्ट आहे लॉजिक. आपण काय बोलतो, दिवस कसा गेला कसा आला काय कळलंच नाही. वर्ष कसं गेलं काय समजलं नाही. डिसेंबरचं कॉमन आहे ना सेंटेन्स आपलं. वर्ष कसं गेलं काय कळलंच नाही. चला पुढच्या वर्षाचं आपण रिझॉल्युशन करू. परत ते वर्ष गेलं काय कळलं नाही. कसं कळणार? तुम्ही कुठे बसलात? वर्तमानात बसलात, पण डोकं कुठे? भूतकाळ नाही तर भविष्यकाळ. जर डिझायर्ड स्टेट ऑफ लाईफला अचीव्ह करायचं असेल तर मला वर्तमानात बसून काय करावं लागेल? माझा दृष्टिकोन चेंज करावा लागेल, सबकॉन्शियस माइंडचं रिइम्प्रिंटिंग करावं लागेल. तेव्हा कुठे जाऊन फोकस येईल आणि मला कळेल की जायचंय कुठे, आणि जायचं कुठे कळलं तर मला कळेल की काम कुठे करायचंय. म्हणजे वर्षानुवर्षाचा जो एक ढाचा बनलेला आहे ना नकारात्मक विचारांचा, त्याच्याऐवजी जरा चांगला सकारात्मक ऊर्जाने भरलेलं प्रिंट तिकडे टाकायचं आहे. आणि त्याच्या हिशोबाने फोकस आला सबकॉन्शियस माइंड तर आपण ऍक्शन करू, आणि फोकस्ड असेल तर रिझल्ट येणार आहे. मग कशाला आपण कोणत्या बाबतीमध्ये चुकणारच नाही ना आपल्याला. कळतंय? परफेक्ट आहे, चुकीचं जातोय कुठेतरी. आणि मग त्यासाठी काय करावं लागेल? सबकॉन्शियस माइंडची ट्रेनिंग. आपल्या घरी गणपती येतात,
झाडलोट करतो, घर सजवतो. मग उद्यापासून शुद्ध ब्रह्मांडीय ऊर्जांचं स्वागत या जीवनामध्ये करायचं असेल तर मला माझं हे दोन्ही घरं स्वच्छ करावे लागतील. त्यासाठी आजचा दिवस डेडिकेट केला. हे बघा, एक फॅक्ट सांगते. आपण कसंही जगलो, रडत जगलो, हसत जगलो, आयुष्य संपणार आहे. जीवनाचा फॅक्ट आहे, संपणार आहे. अमर आहे का कोण याच्यामधला? हात वरती करा. आत्मा सोडा, आपण अमर आहोत का? नाही, कोणीच नाही. मग ह्या आयुष्यामध्ये जर थोडस हसत जगलो, हे हा 1 तास का होईना, काय प्रॉब्लेम आहे आपल्याला? त्यासाठी विचार बदलावा लागेल ना. जन्म आहे, मृत्यू आहे, त्याच्यामधला काय आहे? प्रवास आहे. आणि त्या प्रवासासाठी देवाने काय दिलंय मला? श्वास दिलाय. आणि सबकॉन्शियस माइंड सोबत काय करायचंय? त्या श्वासाला घ्यायचंय, सबकॉन्शियस माइंड मध्ये सोबत फोकस्ड ऍक्शन करायचे, एनर्जी युटिलाइज करायची आहे ब्रह्मांडाची, कारण तिथून चेतना येणार आहे. एनर्जी घ्यायची ब्रह्मांडाची, हात धरायचा आहे रेकीच्या टेक्निकचा. सोप्या भाषेमध्ये सांगितलं व्हॉट इज रेकी, आणि जीवन जगायचं. रेकी ऍक्च्युअली उद्यापासून बघणार होतो, पण आज सांगून टाकते की रेकी म्हणजे काय. रेकी इज सार्वत्रिक ब्रह्मांडीय ऊर्जा विच इज अवेलेबल एव्हरीवेअर. आपल्याला हे माहित नव्हतं का? लहानपणापासून आपण ऐकतोय, कोणीतरी सांगितलं होतंच ना, देव सर्वत्र आहे. फक्त बोलतोय, बघायला कोणी शिकवलं नाही. बघणार कधी? जेव्हा अनुभव येतील आतून, तेव्हा कळेल की अरे हा, खरोखर देव आहे याच्यात. बरोबर आहे का? नाहीतर आपल्यालाच डाऊट आहे आपल्या ग्रंथांवरती. इथूनच तर सेल्फ डाऊट सुरू होतो. हे सगळं काय? सेल्फ डाऊट आहे, लिमिटिंग बिलीव्ह आहेत आपले. ओके, सो आपल्या प्रत्येक ग्रंथामध्ये, ज्ञानेश्वरी घ्या, गीता घ्या, सगळ्यामध्ये एकच गोष्ट शिकवलेली आहे, शरणागती घे. शरणागती घे म्हणजे काय? कोणत्या माणसासमोर शरणागत व्हायचंय नाही. काय शरणागती घे म्हणजे काय असतं? आता समजा इथे समज पुन्हा मी असं म्हटलं की इंद्रियांचं शमन दमन करूया, नाही चालणार आहे. आपल्याला शरणागती कुठे घ्यायचंय? तर या युनिव्हर्स सोबत घ्यायचे आणि सबकॉन्शियस माइंडचं रिइम्प्रिंटिंग करायचं आणि ऍक्शन घ्यायचे. दॅट्स इट. आणि टेक्निक कोणत्या वापरायच्या? तर रेकीने दिलेल्या. रेकी म्हणजे काय? ब्रह्मांड. आणि जेव्हा हे करू ना, तेव्हा जो कॉन्फिडन्स आपला वाढेल आणि त्याच्यातून येणारा जो रिझल्ट असणार आहे आणि त्याच्यातून येणारे ते 360 डिग्रीचा ट्रान्सफॉर्मेशन आहे, ते आपल्यामध्ये दिसणार आहे. कळतं इथपर्यंत? सबकॉन्शियस माइंड म्हणजे काय? त्याच्या आतमध्ये काय आहे? काय असतं याच्या आतमध्ये? हा आपल्याला प्रश्न पडला पाहिजे. सबकॉन्शियस माइंड मध्ये वर्षानुवर्षाचा, कित्येक जन्मांचा, या जन्माचा, आधीच्या कित्येक जन्मांचा वगैरे ना डेटा साचलेला आहे, एन्कोडेड केलेला आहे. तो डेटा म्हणजे कोणता? कर्मांचा डेटा. आपण बोलतो ना, हे कर्माने आले तुझ्या. कर्माने आले म्हणजे काय? असे सेंटेन्स टाईप करून येतात का वरून? नाही. लिहून येतं का? नाही. तर ऍक्च्युअली काय असतं? आपला जो हा डेटा आहे, हा फीड आहे सबकॉन्शियस माइंड मध्ये. जेव्हा गर्भामध्ये बाळ तयार होतं तेव्हा डायरेक्ट त्याची फिजिकल बॉडी बनते का? तर नाही. आधी एनर्जी बॉडी तयार होते. म्हणजे सबकॉन्शियस माइंडच्या हिशोबाने त्याची एनर्जी बॉडी तयार होणार, त्याच्यातून त्याची फिजिकल बॉडी तयार होते. कशातून? जीन्स आणि डीएनएचे एक्सप्रेशन्स. बरोबर आहे? त्याचं जे इम्प्रिंटिंग होणार, सबकॉन्शियस माइंड ठरवेल की कोणते जीन्स आणि कोणते डीएनए तिकडे एक्सप्रेस व्हायला पाहिजे. त्या हिशोबाने त्याची फिजिकल बॉडी, त्याचा स्वभाव बनणार, जे एक्सप्रेस होणार. एक्सप्रेस झाल्यावरती ऍक्शन बनणार. ऍक्शन झाल्यावरती आपण काय? ती माझी सवय बनणार. सवय झाल्यावरती काय बनणार? लाईफचं पॅटर्न. झालं? लाईफ बनवली आपण. सुरुवात कुठून झाली? सबकॉन्शियस माइंड. म्हणून लाईफमध्ये जे काही प्रॉब्लेम्स येतील, चांगले गोष्टी येतील, चुकीच्या गोष्टी येतील, येतात कुठून? आपल्या लाईफच्या फ्रेमिंग मधून. कारण की तयार करणारे आपणच आहोत. कारण की सबकॉन्शियस माइंड पण माझा आहे, डीएनए पण माझेच आहेत, कर्म पण माझेच आहेत. मग फिजिकल, फायनान्शियल, रिलेशनशिप, भावनिक, आध्यात्मिक कोणत्याही क्षेत्रामध्ये असतील, त्याचं मूळ कारण सबकॉन्शियस माइंड आहे. रेकीमध्ये आपण तेच बघणार आहोत की रेकीच्या टेक्निक आणि सबकॉन्शियस माइंडची पॉवर एकत्रित करून कोणत्या टेक्निकमध्ये, कोणत्या टेक्निकचा यूज करून आपण कोणते इश्यूज रिझॉल्व्ह करू शकतो. कळते इथपर्यंत? कळते सगळ्यांना? माना तरी डोलवा. हो ना. ठीक आहे, चालेल. नक्कीच हे सगळं आता होणार आहे. पण इथे मी कोणते फॉल्स प्रॉमिसेस करत नाही की उद्यापासून काहीतरी जादूची छडी फिरवली जाणार आहे, एक बटन दाबलं जाणार आहे, अचानक चमत्कार घडणार आहे. नाही. तूप खाल्ल्यावर रूप होतं का? येतं. आज तूप खाल्लं, उद्या ग्लो आला.
नाही. असं नाही होत. मग असं कोण म्हणत असेल ना की रेकीमध्ये चमत्कार होतात, उद्यापासून चमत्कार करू, तर दॅट इज रॉंग. नाही. बिकॉज त्याला टाटा बाय बाय करायचं लांबूनच. असं कुठेही शक्य नसतं. त्यासाठी कन्सिस्टन्सीने टिकणं गरजेचं आहे आणि ऍक्शन घेणं केलंच नाही तर येणार कुठे बरोबर. या एका गोष्टीसाठी. मग ह्याच्यानंतर तुम्ही रेकी शिका, न्यूमरोलॉजी शिका, हिप्नॉसिस शिका, काय पाहिजे ते करा. सगळं अचिवेबल आहे. पण कसं, जर आपण सबकॉन्शियस माइंडला ट्रेन करायला शिकलो तर. कळतंय? मोस्टली काय होतं आयुष्यामध्ये, आपण काय बोलतो कधी कधी किंवा मोस्ट ऑफ द टाइम्स, नको असलेल्या गोष्टीच माझ्या समोर काय येतात सारख्या सारख्या. ज्या गोष्टी आपल्याला नकोच आहेत, एखादी व्यक्ती बघा आपल्याला नकोच आहे, तीच व्यक्ती वारंवार त्याच टाईपच्या पद्धतीच्या त्याच टाईपची व्यक्ती वारंवार भेटते. का असं होतं? किंवा जी मला नकोच आहे घटना अति तीव्रतेने घडतं. का? सायंटिफिक तर सगळ्यांना माहिती आहे की जिकडे आपण फोकस करू ती गोष्ट येणार आहे आपल्याकडे. बरोबर आहे? फोकस केव्हा करतो? जेव्हा त्या गोष्टीचा कोणीतरी इथे लिहिलं विचार. बिकॉज वी फोकस, जिथे आपण फोकस जाईल आपली तिकडे आपली एनर्जी जाणार आहे. आणि जिकडे एनर्जी जाणार तिकडे काय होणार? ती मल्टिप्लाय होणार ती गोष्ट. आणि ती गोष्ट मल्टिप्लाय होईल तेवढ्याच इंटेन्सिटीने आपल्याकडे येणार. मग आपल्याला ठरवायला पाहिजे की फोकस कुठे करायचं. म्हणजेच काय एक्झॅक्टली काय होतं, आपल्याला वरवरच्या गोष्टी अशा माहिती असतात पण लॉजिक माहित नसतं की सबकॉन्शियस माइंड किंवा हे काय करतं. ब्रह्मांड जो आहे, आता बघा आपण मागतो कोणाकडे? देवाकडे मागतो एखादी गोष्ट पाहिजे तर. बरोबर आहे? हो. नॉर्मली माणूस देवाकडे मागे, युनिव्हर्सला दे दे बोलत नाही, देवा तू दे बोलतो. पण देवाकडे मागताना आपल्याला कळत नाही की मागायचं काय. जे नकोय ते मागतोय. आयुष्यात ज्या गोष्टी नको आहेत ते आपण बोलतो की मला हे देऊ नकोसा, मला हे दिवस दाखवू नकोसा. लिटरली त्याचा जप करतो, रोज फोकस करतो आणि एकदम जप पण कसा करतोय, पूर्ण फील करून जप करतो आपण. भीतीची असेल तर भीती येते आतमध्ये, अँक्झायटी असेल ती येणार. असं फील करून नको असलेल्या गोष्टीचा जप करतो आणि मग तीच गोष्ट अति तीव्रतेने येऊन धडकते आणि वारंवार येते आणि मग बोलतो मीच का. आणि हेच जर मला पाहिजे गाडी, तर कसं बोलणार? मला गाडी पाहिजे, देवा गाडी दे. झालं, संपलं, एवढंच बोललास. फील करून बोल तुला गाडी पाहिजे तर. जा त्या गाडीसोबत जाऊन जरा सेल्फी काढून ये, टेस्ट ड्राईव्ह करून घे. कनेक्शन प्रस्थापित करणं, व्हायब्रेट, हायर लेवलला व्हायब्रेट करावं लागेल. म्हणजेच काय असतं, जेव्हा आपण फील करतो सेल्युलर लेवलवरती, पेशींच्या लेवलवरती आपण व्हायब्रेट होतो, तरंग उठतात. त्याच पद्धतीने आपलं शरीर, आपले हॉर्मोन्स रिस्पॉन्ड करणार. लाईट गेली आमच्याकडे, पाऊस. ओके, तर आपल्या शरीराकडून तसाच रिस्पॉन्स येणार आहे. तेच केमिकल्स रिलीज होणार, तेच हॉर्मोन्स रिलीज होणार आणि त्याच लेवलने आपण व्हायब्रेट होणार. मग ब्रह्मांड सुद्धा त्या लेवलला मॅच होणारी गोष्ट आपल्याला देणार. आणि जर मी लोअर लेवलला व्हायब्रेट करेल तर लोअर लेवलच्या असलेल्या गोष्टी माझ्याकडे येणार. कळतंय? म्हणून आपल्याला व्हायब्रेट कुठे करावं लागेल? हायर स्टेटला. गाडी पाहिजे तर मग गाडीच्या स्टेटला व्हायब्रेट व्हावं लागेल. बंगला पाहिजे तर बंगल्याचा विचार करून व्हायब्रेट व्हावं लागेल. मग सेल्समध्ये रिस्पॉन्स येणार, वातावरण चेंज होणार, सगळ्या गोष्टी आपल्याला हव्या तशा घडणार. केव्हा? मला माझे व्हायब्रेशन रेस करावे लागते. समजते? कळते काय आहे, कुठे गॅप राहिलाय, काय आपलं राहून जाते. लोक खूप टेक्निक करतात, कोर्सेस करतात, लाखोचे कोर्सेस आहेत ऍफर्मेशन वरती आणि मॅनिफेस्टेशन वरती. काम काय येत नाही, कारण की मेकॅनिझम माहित नाही करायचं काय मला. जगा वेगळं शिकत नाही होत, पण वाटेल की काहीतरी जगा वेगळं शिकलोय, कारण की दृष्टिकोनी कोण तशा हिशोबाने विचार करण्याचा कोणी दिलाच नाही आपल्याला. आता सबकॉन्शियस माइंडला फोकस करायला लावायचं म्हणजे त्याची ट्रेनिंग करायची. ट्रेनिंग कशी करायची आपण? पहिलं तरी लिहून घ्या, मला आयुष्यात काय पाहिजे. 5 गोष्टी पाहिजेत. काय पाहिजेत आपल्याला आयुष्यात? 5 गोष्टी. कोणत्या 5 गोष्टी? लिहून घ्यायचं. पहिलं आहे परमसुख. काय पाहिजे? परमसुख. आणि मग त्याच्या पुढे कोणतं सुख मागणार परमसुख भेटल्यावरती? नाही. स्वतःला एकदम उच्चस्थानी ठेवायचं. सेकंड आहे ते म्हणजे समाधान. परमसुख भेटलं तर समाधान मिळणारच आहे. तिसरं आहे ते म्हणजे आरोग्य. परमसुख, समाधान, आरोग्य. चौथं आहे ऐश्वर्य. ऐश्वर्य म्हणजे काय? पैसा नाही. ऐश्वर्य म्हणजे प्रॉस्पेरिटी. एनर्जी आहे, लक्ष्मीची ऊर्जा आहे. पैसा पैसा नसतो, पैसा नसतो, तो पैशाची एनर्जी असते, लक्ष्मीची एनर्जी, प्रॉस्पेरिटी, विपुलता. आणि कलियुगात राहतो, पैसा तर लागणारच आहे.
5वी गोष्ट काय आहे? जर ह्या 4 गोष्टी मिळाल्या आणि जीवन नाही भेटलं तर? म्हणून आपल्याला काय लागणार? दीर्घायुष्य, परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य. याच्या दीर्घायुष्य. पलीकडे काही लोक बोलतील मोक्ष हवाय, पण जर ह्या 5 गोष्टी मिळवल्या तर मोक्षाचा विचार करू, नाही तर अडकलोय. तिचं लग्न बाकी आहे, त्याचं लग्न बाकी आहे, लोन घेतलंय, करिअर बाकी आहे, विजा भेटत नाही, हे नाही भेटलं, लोन करायचंय, घर घ्यायचंय, गाडी घ्यायची. मोक्ष कुठे आहे इथे? या 5 गोष्टी मिळवून जरा शांत करू खालच्या जरा इंद्रियांना, चक्रांना, तर विचार करेल ना पुढचं चक्रभेदन होईल आणि मग मोक्षाकडे जाऊ. नाहीतर बोलतोय 50च्या नंतरचा परमार्थ. कोणी सांगितलं? आपण. ही पण फ्रेमिंग आहे ना, लिमिटिंग बिलीव्ह आहे त्या. 50च्या नंतरच परमार्थ करायचा, कारण की ज्याला वेळ असतो तोच करू शकतो. अरे परमार्थ म्हणजे काय? पुढे बघू आपण परमार्थ म्हणजे काय. परमार्थ म्हणजे काय मोठं रॉकेट सायन्स नाही. रेखी शिकवते रोज कसं जगायचं, दॅट इज परमार्थ. बुद्धीचं वैभव आहे आपल्याकडे, आहे की नाही? सगळ्यात बुद्धिमान प्राणी कोण आहे? मनुष्य पदवी दिली. मनुष्य कोणी मानव दिली? प्राणी. माणसानेच पदवी दिली, मी सगळ्यात बुद्धिमान प्राणी. आणि त्या बुद्धिमान प्राण्याला शिकावं लागतंय की वागायचं कसं. प्राण्यांना शिकावं नाही लागत, क्लास नाही करत ते लोक, आपण करतो. कारण आपणच आहोत सगळ्यात मेन माणूस आहे जो प्रकृतीच्या अपोजिट वागतो. सगळ्यात बुद्धिमान प्राणी. सो लेवल 1 मध्ये आपण काय करणार आहोत? आनंदाला स्पर्श करून जाणार. आणि लेवल 2 आणि लेवल 3 मध्ये शिकायचं की आनंद प्राप्त कसं करायचं ह्याच्या टेक्निक्स समजते. त्याच्या आधी आता पुढे आपण ट्रेनिंग करायच्या आधी की सबकॉन्शियस माइंडचं ट्रेनिंग कसं करायचं, त्याच्या आधी ना सगळ्यांनी असे हात असे करा आणि बोला. आता 1 तास संपत आलेला, त्याच्या आधी आपण सगळ्यांना कळलं पाहिजे की आपण काय आहोत. बोलायचं हात हे करून की आय एम द लकीएस्ट पर्सन इन दिस वर्ल्ड. मी भाग्यशाली आहे. कोण नाही बघत मी आपल्याला? भाग्यशाली आहे. बोला. मी भाग्यशाली आहे. मी भाग्यशाली आहे. मी भाग्यशाली आहे. व्हेरी नाईस. आता कुणी बोलाल की असं कसं? माझं तर डोकं दुखतंय, पाठ दुखते, कंबर दुखते, भाग्यशाली कशी रे मी? हा, कर्म आहेत ना, फेडावे लागणार. इट इज ऑट टू हॅपन. सगळ्यात महत्वाचं आहे की त्याच्यातून बाहेर कसं पडायचं. म्हणून स्वतःला सांगायचं मी भाग्यशाली आहे. रोज नवीन बीज पेरायचे आहेत. ते बीज मी आता इथे पेरत आहे रेकी लेवल 1 ला, आणि ह्याच्यातून मिळणारी फळं नंतर खायची आहेत. कसली? पुण्याची. बरोबर आहे? ओके. त्यासाठी सबकॉन्शियस माइंडचं काय करावं लागेल? ट्रेनिंग. पहिला मुद्दा आहे भाग्यशाली काय आहे याच्याकडे आपण येऊ नंतर. आता टेन्शन घेऊ नका की असं कसं काय मी भाग्यशाली, आपण तो मुद्दा पण कव्हर करू. पहिला आधी बघूया की ट्रेनिंग कशी करायची. त्यातलं पहिलं आहे दॅट इज अफर्मेशन. पहिलं आहे दॅट इज अफर्मेशन. म्हणजे काय? सकारात्मक ऊर्जाने व्हायब्रेट होणारे शब्द, वर्ड्स एकत्र देऊन एक वाक्य बनवलं जातं, त्याला बोलतात अफर्मेशन. नको तो जप खूप केला आहे, आता पाहिजे त्या गोष्टींचा जप करायला शिकायचंय. शिवाजी महाराजांनी काय केलं? त्यांच्या आईने काय केलं त्यांच्यासाठी? त्यांच्या सबकॉन्शियस माइंडची प्रिंटिंग, त्यांचं पॅटर्न बनवायला लहानपणापासून सुरुवात केलं ना, मग तेव्हा शक्य झालं. हो की नाही? की असे बोलले आता 6 महिने उरले तर चला आपण स्वराज्य स्थापित करूया, झालं असतं का ते? अफर्मेशन, रिइम्प्रिंटिंग, मग अचिवेबल आहे. कळते? दुसरं फॉर्मॅटिंग करावी लागेल ना. एखाद्याचं सॉफ्टवेअर आहे तर त्याला फॉर्मॅट करावं लागतं, एक द्यावं लागतं फॉर्मॅट की असं वाग, असं कर, मग रिझल्ट येतात. दुसरं आहे व्हिज्युअलायझेशन. सगळ्यात पॉवरफुल टेक्निक. मला कोणी विचारलं सगळ्यात पॉवरफुल टेक्निक कोणती आहे, असं कोणी जर मला विचारलं तर आय वुड से की व्हिज्युअलायझेशन खूप पॉवरफुल टेक्निक आहे. सगळ्यांनी पटकन डोळे बंद करा आणि बघा. पिंक हत्ती, गुलाबी हत्ती बघा सगळ्यांनी. दिसला का? आता चेंज नाही. करा, सफेद हत्ती करा. नाही ना दिसणार, प्रयत्न करावा लागेल, कारण की एवढ्या दिवस कधी बघितलंच नाही त्याला. व्हिज्युअलायझेशनची पॉवर आहे ना, थोडा प्रयत्न करावा लागेल. अचिवेबल आहे. आता लगेच अचीव का नाही होते? कारण की आपण व्हायब्रेट नाही झालोय, आपण कधी कनेक्शनच प्रस्थापित नाही केले त्याच्याशी. कळते? गाडी पाहिजे असेल तर आपण काय बोलतो? गाडी पाहिजे, गाडी पाहिजे. पण तो देव बोलतो हा बाळा देतो तुला गाडी, हा पण मला सांग कोणत्या ब्रँडची पाहिजे तुला? तुला गाडी पाहिजे? ओके, मला सांग कोणत्या ब्रँडची पाहिजे, किती लाखापर्यंत पाहिजे, कधीपर्यंत पाहिजे, आणि जर एवढ्या पाहिजे लाखापर्यंत, ते पैसे तुझ्या अकाउंटमध्ये तुला यावे लागतील. डायरेक्ट गाडी कसं मागतोस आधी ते पाह.
कोणत्या रंगाची पाहिजे, कोणत्या ब्रँडची पाहिजे, कोणत्या महिन्याला पाहिजे, किती लाखापर्यंत पाहिजे आणि तुझ्या अकाउंटमध्ये पाहिजे की गिफ्ट पाहिजे. या छोट्या छोट्या गोष्टी आधी आपल्या लक्षात आल्या तर आपण त्याच्याकडे मागायला शिकू. मागणं ही सुद्धा टेक्निक आहे, ही रेकी शिकवते. ब्रह्मांडाला पण भाषा कळते. कोणती भाषा कळते? व्हायब्रेशनची. ॲनिमल्सला भाषा आहे, बर्ड्सला भाषा आहे. येस, मग ब्रह्मांडाला नाहीये? आहे. आपलं घर जर मला तथास्तू बोलतोय, ऑफिस समजा तथास्तू बोलतोय, आपलं कोणती वास्तू तथास्तू बोलते, तर ब्रह्मांड कंटिन्युअस तथास्तू बोलते. तो सोर्स आहे या सगळ्याचा. रेकी काय आहे? रेकी पण ब्रह्मांड आहे. मागून मागून थकू, ही पण गोष्ट लिहून घ्यायची. रेकीला एक वेळ मागून मागून थकू, पण रेकी आपल्याला देऊन देऊन थकणारच नाहीये, कारण रेकी म्हणजे ब्रह्मांड आहे. तर ब्रह्मांड हा मूळचा सोर्स आहे. त्याच्याकडे सगळं इन्फिनाइट अमाऊंट मध्ये विपुलता आहे. आपण घेऊन घेऊन थकू, तो देऊन देऊन नाही थकणार आहे. तो उत्पन्न करतोय. आपली इमॅजिनेशन एक वेळ संपेल, पण त्या ठिकाणी व्हायब्रेट व्हावं लागेल, कंपनं तयार करावं लागतील, हायर स्टेटला व्हायब्रेट व्हावं लागेल, तेव्हा कुठे त्या गोष्टी आकर्षित करता येतील. हे रेकी लेवल 1चा सारांश आहे. फर्स्ट काय आहे? अफर्मेशन. नेक्स्ट आहे व्हिज्युअलायझेशन. मग आहे मेडिटेशन. थर्ड काय आहे? आता बोलाल की बाबा मेडिटेशनला बसवणार की काय? मेडिटेशन म्हणजे काय? ध्यानधारणा? नो. मेडिटेशन हा शब्दावरती जाऊ नका. कोण आहे इथे मेडिटेशन ज्यांना येतं किंवा ट्रेनर आहे मेडिटेशनचे? व्हॉट इज मेडिटेशन बेसिकली? काय करतो मेडिटेशन करताना? बोलतो श्वासावरती ध्यान द्या, श्वासावर वॉटेवर ध्यान केंद्रित करा. लिव्ह विथ युअर ब्रेथ, दॅट इज मेडिटेशन. श्वासासोबत जगणं, श्वासावर ध्यान देणं नाही, श्वासासोबत जगणं. लिव्ह विथ युअर ब्रेथ, दॅट इज मेडिटेशन. मग एखादी गृहिणी जिला स्वयंपाक करायला खूप खूप आवडतं, तिचं आवडीचं काम आहे, मग दॅट इज मेडिटेशन फॉर हर. प्रत्येक क्षणाला जगते ती. एखादा सिंगर आहे तर सिंगिंग करणं त्याच्यासाठी ते मेडिटेशन आहे. मेडिटेशन म्हणजे 10 तास 4 तास ध्यानाला बसणं असं नाहीये. असं करायला गेलो जबरदस्ती तर जग फिरून येतो आपण. त्यापेक्षा 5 मिनिटं का होईना श्वासासोबत राहा, झालं तुझं मेडिटेशन. सोप्या गोष्टी आहेत ना. एक नव आहे आपली, 24 तास एकच काम आहे तिला, विचार करायचा. दिवसाला 80,000 70 ते 80,000 ती फक्त विचार करते. तिला जर डायव्हर्ट केलं चांगले विचार करायला तर काय वाईट आहे? गॉट इट? मेडिटेशन करतो म्हणजे काय करतो आपण? विचार करा. आता सगळ्यांनी कुठे ना कुठे थोडंफार तरी कधीतरी मेडिटेशन केलं असेल. काय करतो मेडिटेशन करताना? आपण डोळे बंद करतो. ओके, सकाळी मोस्टली बसतात सगळेजण मेडिटेशन करायला. ब्रह्ममुहूर्तावर उठतो, पहाटे. ब्रह्ममुहूर्त नाही तर कमीत कमी पहाटे तरी बसू आपण, मोस्ट ऑफ द टाइम्स. एक्झॅक्टली काय करतो आपण? आपला कॉन्शियस माइंड ना तेव्हा झोपतो. हा जो कॉन्शियस माइंड आता जे बोलतोय वगैरे सगळं दुनियाभरचं काम करतोय, कॉन्शियस माइंड तेव्हा गाढ झोपेत असतो. जेव्हा पहाटे उठल्या काय असतं? सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्हेटेड असतो. अल्फा स्टेट किंवा त्याच्या पण अजून स्टेटला असू वरच्या. आणि त्या स्टेटला जर मी कॉन्शियस माइंडला पकडलं आणि त्याला काय केलं, त्याला जर रिइम्प्रिंटिंग केली, म्हणजे काय? सकाळी उठल्यावर जेव्हा आपण हे करतो, मेडिटेशन करताना काही सांगतात, श्वासावर ध्यान ठेवा, अफर्मेशन बोलले जातात जर गायडेड मेडिटेशन असेल तर, किंवा स्वतः बोलतो. व्हिज्युअलायझेशन करायला सांगतात की हे असं होतंय तसं होतंय. हे सगळं काय करतो? कोणाला सांगतो आपण ही गोष्ट? सबकॉन्शियस माइंडला सांगतोय. आणि जसं सकाळ होते 6च्या 7च्या, सबकॉन्शियस माइंड झोपतो. ऍक्टिव्ह कोण होतो? कॉन्शियस माइंड. सबकॉन्शियस माइंड काय करतो? डिरेक्टर येतो, कॉन्शियस माइंडला चालवतो. त्याचं फॉर्मॅटिंग मी सकाळी करून घेतलंय. आणि मग समजा एखाद्याने मेडिटेशन केलं, त्याला विचारलं काय रे आज कसं वाटतंय तुला? छान वाटतंय, खूप हलकं वाटतंय, एनर्जेटिक वाटतंय, कामं सगळी होत आहेत. कोण करून घेतंय? कारण सकाळी सबकॉन्शियस माइंडचं फॉर्मॅटिंग करून ठेवलंय मी आणि दिवसभर तो तुला चालवतोय. सिंपल आहे लॉजिक. मेडिटेशन केलं इतका दिवस, किती लोक असतात मेडिटेशनचे ट्रेनर आहेत, हे आहेत. अरे पण पाठी लॉजिक काय? आणि हेच जर मी दिवसभर केलं तर? लिव्ह विथ युअर ब्रेथ. किती सोपं आहे. टेक्निक आहे ते. आपण विचारच नाही केला कारण कोणी सांगितलं नाहीये ना. सांगितलं काय? तू हे करू शकतेस, तू हे करू शकत नाहीस. तुझा जन्म यासाठी झालेला आहे. उठ, जेवण बनव, काम कर, कामाला जा, ये, जेव आणि झोप. बरोबर आहे? मग ती स्त्री असो किंवा पुरुष असतो. तुला उठायचंय, तुला जन्माला यायचंय, तुला शिकायचंय, तुला अभ्यास करायचाय, तुला नोकरी करायची, तुला हे करायचंय, ते करायचंय, जेवायचं, झोपायचंय, बस. याच्या पलीकडे काय? ते सगळं ऑटोमेशन वरती गेलंय. तिथे प्रयत्न नाही करावे लागत आहे कोणाला. संसारिक तर मोस्टली याच्यामध्ये असतील. संसार करायला काय मोठा प्रयत्न करतोय आपण? ऑटोमेशन आहे. याची पूर्ण तयारी यायची. लहानपणापासून कंडिशनिंग तशीच केली आहे.
पण ज्या गोष्टी मी सांगते त्याची कंडिशनिंग नाही झाली, त्या गोष्टी प्रयत्नपूर्वक जाणीवपूर्वक कराव्या लागतील, तेव्हा बॅलन्स होईल. नाही तर तराजू असा आहे, प्रत्येक गोष्ट बॅलन्स असल्याशिवाय पुढे कसं जायचो? वाटतंय? येस ऑर नो? वर्क कुठे करावं लागेल? बल्ब ऑन होतात सगळ्यांचे, असे हॅलोजनचे बल्ब आता ऑन होते. त्याच्यासाठी हा लेकी लेवल 1 आहे किंवा पहिला दिवस आहे. आपल्याला कळायला की आपलं काय राहून जातंय, कुठे तो गॅप पडलेला आहे. ओके, आता 1 hour संपत आलेला आहे. सो आता आपण माझा चेहरा बघून तर कंटाळा आला असेल आता सगळ्यांना, नाही नाही? ओके, तरी पण मी नाही पीपीटी मला. दाखवेल तरी पण आपण पीपीटी दाखवू, कारण की मला आता आता एवढ्या वर्षापासूनची ट्रेनिंगचं करिअरच माझं 15 वर्षापेक्षा जास्त आहे. पण मला कधी पीपीटी बघून बोलावं असं वाटत नाही. जोपर्यंत माणसानं बघत नाही तर मला होत नाही बोलायला. ठीक आहे, पीपीटी वाचण्यामध्ये काय ट्रेनिंग नाही करायची, आपल्याला कोचिंग करायची. कोच आणि ट्रेनर मध्ये फरक आहे. ट्रेनर काय सांगेल, ही मशीन आहे, एवढे बटणं दाब आणि ही मशीन चालू होईल. कोच काय सांगेल, अरे चुकलास, हातावरती फटका देईल, आता हे बरोबर आहे, कर. ह्याला बोलतात ट्रेनिंग किंवा कोचिंग. ओके, राहू दे, तो पाठ आता वेगळा. पण पहिला आता जे मगाशी म्हटलेलं, आपण भाग्यशाली आहोत. का भाग्यशाली आहे मी? कारण माहितीये, सोपी काढणे, 3 काढणं देते पायातली इथे. प्रत्येक गोष्ट शक्य आहे, भाग्यशाली होणं पण शक्य आहे त्याच्या मदतीने. पहिलं कारण, रोज सकाळी हा ब्रह्मांड त्याला बोलायचं, तू मला उठवतोयस, जागी आहे मी, जिवंत आहे मी. माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला तू आज सकाळी उठवलं, जागा केलंस, थँक्यू फॉर दॅट. म्हणून मी भाग्यशाली, आज मी जिवंत. नाही त्या पृथ्वीवरतून लोक रोज 10 लाख लोक जातात, टाटा बाय बाय करतात, त्यात माझा नंबर नाही आज. भाग्यशाली आहे मी, कोण बोलतं नाही? दर दिवसाला आहे. असं एवढं रामायण नाही घ्यायचं याच्यासोबत, त्याला फक्त एवढं बोलायचं सकाळी उठल्यावरती आणि रात्री झोपायच्या आधी की थँक्यू सो मच, आतापर्यंत जे काही दिलं त्याच्यापुढे जे काही देणार आहेस त्याबद्दल थँक्यू. झालं ग्रॅटिट्यूड. किती सेकंदाचा ग्रॅटिट्यूड आहे? लोक एक तास ग्रॅटिट्यूड करतात, काय बोलतात माहित नाही. जिथे जेवढा वेळ करायला पाहिजे इंटेन्सिटीने करा आणि लवकर त्याच्यावर रिझल्ट आणा. माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीबद्दल सुद्धा आपण आभार मानायचा, आपल्या कुटुंबातील सगळ्यांबद्दल. का? माझ्या कुटुंबात हा व्यक्ती का आला? कारण की माझे कर्म भोगायला तो माझ्या सोबत आलाय आणि त्याचे कर्म भोगायला मी त्याला मदत करतोय, म्हणून आपण एकत्र आहोत. बरोबर आहे की नाही? म्हणून थँक्यू बोलून घ्यायचं एकमेकांना. मग तो एखादा दुश्मन का असेना, कर्म भोगतोय आणि आपण आपले कर्म भोगायला तो मदत करतोय, राग कशाला येईल त्याचा? दुसरी गोष्ट, मी भाग्यशाली आहे कारण तुझ्या समोर आता हात पण जोडते ना, त्याच्यासाठी माझं शरीर धडधाकट ठेवलंयस. भलेही कुठे काही दुखत खुपत असेल, पण आहे ही मोठी गोष्ट आहे. करोडो लाखो लोक आहेत, त्यांना एवढं पण नाहीये. मी भाग्यशाली आहेच, थँक्यू फॉर दॅट. तिसरं मेन रिझन सगळ्यांना माहिती आहे, आज आपण लाईफच्या कोणत्याही स्टेटमध्ये असू, स्टेजमध्ये असू, तरी सुद्धा ह्या जगातील कोणत्या ना कोणत्या तरी एका व्यक्तीच्या स्वप्नातलं जीवन आपण जगत आहोत. ट्रूथ आहे. कोणतरी व्यक्ती विचार करतोय की अरे कधीतरी मी ह्याच्या लेवलला जाईल, की अरे बापरे याच्याकडे हे माझ्याकडे नाहीये. विचार करतोय तो अजून, मी तर ऑलरेडी जगते, मग मी का नाहीये त्याच्यापेक्षा भाग्यशाली? का रडतोय आपण? शिकवलंच आहे रडायला, हसायला कोणी शिकवलं नाहीये. फॉर्मॅटिंग बदला. वर्षानुवर्ष चुकीची फॉर्मॅटिंग झाली आहे. व्हायब्रेट करा चांगल्या गोष्टीसाठी. की प्रत्येक क्षणाला सांगते की अरे नाही, हे असं नाही, असं कर. कळतंय? फाईन. सो पुढे 5 दिवस आपण काय करणार, लेवल 2 किंवा आता लेवल 2 चा विषय राहू दे, पण नॉर्मली जेव्हा लेवल 3 कम्प्लीट झालं आपण काय बनतो? मास्टर हिलर, सर्टिफाईड मास्टर हिलर. खूप महत्वाची गोष्ट आहे ही. पण एकच नियम लक्षात ठेवायचा, रेकीमध्ये एकच नियम आहे, तुम्ही नॉनव्हेज खा, कोणत्या धर्माचे आहात, कोणत्या गुरूंना मानतात, दॅट डझंट मॅटर ओव्हर युअर. इथे मॅटर एकच करतं, एकच फक्त नियम आहे, ते म्हणजे नियत सोडायची नाही. लेवल 2 लेवल 3 मध्ये तर हे करून घेतलं जातं, टेक्निक तर शिकवतोच आपण, पण मेन एकच लॉजिक आहे, एकच नियम आहे, नियत सोडून वागू नकोस. खूप भेटेल, खूप द्यायला येईल, पण आपण नियत सोडायची नाही. म्हणून तरी की लेवल 1 फ्री ठेवलेलं आहे. तुमच्यातले खूप लोक येतील, ऍडमिशन घेतील लेवल 2 लेवल 3 साठी.
पण तरी सुद्धा इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये जो बदल घडवणार आहे त्यासाठी मी माध्यम बनली आहे. पुढे तुम्ही माध्यम बनणार आहात बीज रोवायचे. कळते? सो उद्यापासून आपण बघणार रेकी काय, रेकीचे तत्व काय, या सगळ्या गोष्टी उद्या आपण बघणार आहोत. ओके, कळते इथपर्यंत? सबकॉन्शियस माइंड काय आहे वगैरे वगैरे ह्या गोष्टी आपण इथे क्लिअर केलेल्या आहेत. तो आता पुढच्या 5 मिनिटामध्ये, आज 5 मिनिटं आपला लेट सुरू झालेला, सो 5 मिनिटं एक्सटेंड करू शकतो आपण. आय विल शेअर द पीपीटी ओव्हर हिअर. टीमने पीपीटी काढून दिलेली नाहीये मला, आता आधी बघावं लागेल. एक सेकंड. मॅडम तुम्ही 3 गोष्टी सांगितल्या ना, 5 न सांगता? कसल्या 5 गोष्टी? एक तुम्हाला सकाळी उठवलं आणि बोलत आहे म्हणून थँक्स. सर्व भाग्यशाली कुटुंबात असायला 3 गोष्टी. पहिलं हा. काय? सकाळी उठवलं आणि आपण जिवंत आहोत, सकाळी उठवलं त्याने आपल्याला, बरोबर. जिवंत. सेकंड काय आहे? कुटुंबातली माणसं की ज्यांच्या सोबतीने मी कर्म भोगणार आहेत आणि ते माझ्या सेकंड काय आहे? सेकंड इज की काय? हात बाकीच्यांनी पाय सांगा काय होतं सेकंड? हात जोडतो, हात पाय शरीर चांगले आहे, धडधाकट आहे. धडधाकट ठेवलंय मला, दिलेलं आहेस ना तू. हे दिलं हे पण खूप मोठी गोष्ट आहे. मला वापरता येत नाही ती माझी चुकी, माझे कर्म, पण तू दिलेस मला. आणि तिसरं काय होतं? नियत सोडायची नाही. तो नियम आहे. नाही, परिवारातील लोकांना थँक्यू म्हणायचं. ते सो दुसरं फर्स्ट होतं. काय होतं की तुम्हाला कर्म जिवंत ठेवलंय. एकमेकासोबत राहून कर्म Second काय भोगायचे होतं? हे बघा, जिवंत ठेवलंय, बाकीच्यांना पण माझ्यासोबत ठेवलंय, हे पण खूप मोठी गोष्ट आहे. त्याबद्दल थँक्यू. म्हणून मी भाग्यशाली. आणि ते सगळेजण मला मदत करतायत, माझं कर्म भोगायला मी त्यांना मदत करते, ते मला मदत करतात. थँक्यू सो मच फॉर दॅट. हे पहिलं. सेकंड रिझन काय आहे? माझे शरीर, कोणाच्या स्वप्नाचं पाय जीवन. सगळे धडधाकट मला दिलेले आहेस तू. हे सेकंड रिझन. थर्ड रिझन, एखाद्या व्यक्तीच्या माणूस तुमचं आपण काय करतोय, स्वप्नातलं आयुष्य मला दिलंय, त्याच्यापेक्षा मी नक्कीच भाग्यशाली आहे. गॉट इट? कळलं? हम्म. आता आपण बघूया सगळं, जस्ट एक ब्रशअप करून घेऊया. कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड काय आहे आपण बघितलेलं आहे. ओके, त्यानंतर 3 हे आहेत, हाऊ टू ट्रेन युअर सबकॉन्शियस माइंड, अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन आणि मेडिटेशन. ह्याच्यावरती हे काय फक्त हवेतल्या गोष्टी आहेत का? तर नाही. ह्याच्यावरती ऍक्च्युअल मध्ये प्रयोग केले गेलेले आहेत की अफर्मेशन कसं वर्क करतं. डॉक्टर मसारू इमोटो यांनी काय केलेलं, फुजिवारा डॅम होता एक, त्या धरणातलं पाणी आणलं टेस्ट ट्यूब मध्ये आणि त्याला काय केले, अफर्मेशन दिले. मग अफर्मेशन तुम्ही कोणत्याही पद्धतीने द्या, प्रार्थना बोला, आरती बोला, तुम्ही काही आशीर्वाद द्या, प्रेम द्या, प्रेमाची वाक्य बोला, दॅट इज युअर अफर्मेशन. ओके, सो त्यांनी प्रेयर दिली काही मिनिटाची, फॉर एक्झाम्पल 5-7 मिनिटं त्याला प्रेयर दिली. आणि त्याचं मॉलिक्युलर स्ट्रक्चर जेव्हा त्यांनी चेक केलं, ते मॉलिक्युलर स्ट्रक्चर पहिले असं होतं, त्याच्यानंतर असं झालं. जर अफर्मेशनने 5-7 मिनिटाच्या पाण्याचं मॉलिक्युलर स्ट्रक्चर जर चेंज होऊ शकतं, तर आपण किती टक्के पाण्याने बनलोय? 70%. आपण नाही बदली होणार. आपले इमोशन जाऊ देत, फिजिकल लेवलवरती जर सेल्स मधले स्ट्रक्चर, सेल्स मला पाहिजे तसे वागायला लागले, तर माझं डिसीज आणि डिसऑर्डर मध्ये मी बाहेर नाही पडणार का? एखाद्या व्यक्ती नक्कीच पडणार आहे. अफर्मेशन वर्क्स, येस, इट 100% वर्क्स. इट चेंजेस युअर मॉलिक्युलर स्ट्रक्चर. जर मॉलिक्युलर स्ट्रक्चर वॉटरचं अशा पद्धतीने सुंदर स्ट्रक्चर फॉर्म होतात फक्त माझ्या बोलण्याने, तर काय माणूस का नाही बदलणार आहे? मोबाईल आणि मायक्रोवेव्हला एक्सपोजर केलं 4 तास, 4 तासाच्या एक्सपोजरने हे असे स्ट्रक्चर तयार झाले. आपण तर 24 तास त्या मोबाईल समोर आहोत. आणि जेव्हा त्याला अफर्मेशन दिले गेले, कंपॅशन, थँक्यू, ट्रूथ, लव्ह, असे वेगवेगळ्या पद्धतीचे, तर एवढे सुंदर मॉलिक्युलर स्ट्रक्चर पाण्याचे तयार होतात. माझे तर नक्कीच होणार आहे. अँड दिस इज प्रूव्हन. कितीतरी वर्षापूर्वी, आता तर किती तले झाले याच्यामध्ये. त्यांनी फूडवरती पण केला. तर फूडमध्ये काय केलं, त्यांनी शिजवलेला भात घेतला, सोपं गोष्ट आहे, तुम्ही पाहिजे करून बघा. 3 कंटेनरमध्ये ठेवला. एका ह्याला काही भावना नाही दिली, त्याला आहे तसंच ठेवला. दुसऱ्याला जाणून बुजून द्वेष दिला, हेटची भावना दिली, आणि तिसऱ्याला लवची भावना दिली. काय झालं, 4-5 दिवसानंतर बघितलं तर काय, हा जो मधलावाला आहे तो त्याच्या नॅचरल प्रक्रियेनुसार तो खराब व्हायला लागला. आणि ज्याला हेटची भावना दिली तो काय झाला, लवकर खराब व्हायला लागला. त्याला काय झालं, बुरशी पकडली.
आणि तिसरा, ज्याला लव्हची भावना दिली तो प्रिझर्व झाला, नॅचरल प्रक्रिया सुद्धा ओलांडली त्याने, कोणतं प्रिझर्वेटिव्ह टाकलेलं त्याच्यात नाही. मग आपलं शरीर का नाही राहणार चांगलं, हेल्दी? जर ही ह्याच्यामध्ये काही जीव आहे, शिजवून त्यातले जीव नष्ट झालेले आहे, त्याच्यामध्ये जिवंतपणा नाहीये, मायक्रो ऑर्गॅनिझम असतील ती गोष्ट वेगळी आहे. मग माझं शरीर तर मी जिवंत आहे, ऐकते, अनुभवू शकते, सगळं करू शकते, तर माझ्यावरती अफर्मेशन किंवा ह्या ज्या ब्रह्मांडाच्या देखीच्या टेक्निक आहेत त्या काम का नाही करणार आहे? कळते? दिस इज क्लिअर हाऊ इट वर्क्स. नेक्स्ट आहे, हे आपण बघितलंय की व्हिज्युअलायझेशन आपण कसं करतो. डोंट थिंक अबाउट द व्हाईट एलिफंट. विचार करू नका सफेद हत्ती. असं बोलल्या बोलल्या तुम्ही विचार करणार सफेद हत्ती. का असं होतं? त्याच्यामध्ये लॉजिक आहे. विचार करा, आपण जर जिवंत व्यक्ती त्यातला डोंट कॅप्चर नाही करत आहे, तर देवाला का अपेक्षा करतो की तू डोंट कॅप्चर कर? देवाला काय बोलतो? मला हे दिवस दाखवू नकोस. नकोस नाही कॅप्चर करत देव किंवा हा ब्रह्मांड. तो ज्या गोष्टीमध्ये व्हायब्रेशन आहे ते कॅप्चर करेल. मग हे त्यापेक्षा अफर्मेशन बोलायचे, जे पाहिजे ते बोला, जे नको आहे ते बोलायचं नाहीये. कळतंय? देव कोणते व्हायब्रेशन, हा ब्रह्मांड कोणते व्हायब्रेशन कॅप्चर करेल? ज्याच्यामध्ये व्हायब्रेशन खरोखर आहेत, चांगले व्हायब्रेशन आहेत, किंवा जे थोडंसं वर आहे, एकदम खालच्या दर्जाचे व्हायब्रेशन असतात ते समजत पण नाहीत, त्याचे एकदम व्हायब्रेशन नसतात त्या गोष्टीमध्ये. कळतंय? सो मेडिटेशन काय? विथ एव्हरी ब्रेथ दॅट यू टेक यू मेडिटेट. नंतर आहे 21 डेजचं चॅलेंज, जे आता उद्या देऊ, आता मी विसरले. सो उद्या आपण बघू 21 डेजचं चॅलेंज काय राहणार आहे. आपल्याला काय करायचं? इट स्टार्ट्स विथ यू. जे काय आहे ते माझ्यात आहे, मलाच करायचं, कोणी दुसरं येणार नाही माझ्यासाठी. मेक युअरसेल्फ प्रायोरिटी. नंतर आहे इन्स्ट्रक्ट ओनली व्हॉट यू वॉन्ट. जे पाहिजे त्याच्याकडेच फोकस करायचा आहे, जे नको तिकडे फोकस करायचा नाही. बिफोर बेड, आफ्टर, म्हणजे फर्स्ट थिंग इन द मॉर्निंग काय करायचं आहे? आपल्याला सबकॉन्शियस माइंडला फोकस करायला शिकवायचं आहे, जे आपण रेकीच्या माध्यमातून शिकत असतो की एक्झॅक्टली काय करायचं, उगाच बोलून नाही, एक्झॅक्ट काय करायचं हे माहिती असलं पाहिजे, जे आपण नंतर शिकवत असतो लेवल 2 पासून. फोकस ऑन व्हॉट यू वॉन्ट, फोकस ऑन व्हॉट यू डोंट, फोकस ऑन व्हॉट यू डोंट वॉन्ट. ओके. त्याच्यानंतर बी युअर ओन बेस्ट फ्रेंड. प्लॅन युअर 24 hours. ऑल सक्सेसफुल अँड अनसक्सेसफुल पीपल, सगळ्यांकडे काय आहेत? 24 तासच आहेत, की कोणाला एक्स्ट्रा 1 तास दिलाय त्याच्यात आपण बघितलं. दिलाय कोणाला? नाही दिलाय. बरोबर आहे. म्हणजेच काय, लेवल 2 ला तर आपल्याला 24 तासाची ना ऍक्च्युअल मध्ये प्लॅनिंग पण करावी लागते. ते आपण सांगत असतो का करायची आणि कशी करायची. जोपर्यंत प्लॅनिंगच करणार नाही, आपल्याला कळणारच नाही की काय मला अचीव करायचं. ओके, एक सेकंड, काय आलं? ओके, तिथपर्यंत कळले? आणि डाऊट सोबत ये की 24 तास हो. प्लॅन करावे लागणार आहे, त्याच्याशिवाय ऑप्शन नाही, कारण की ऍक्शनच घ्यायला कळणार नाही आपल्याला कुठे ऍक्शन घ्यायची. कळते? मग एखादा नोकरदार व्यक्ती असेल किंवा अंबानी असेल, प्रत्येकाला 24 तासच दिलेत. हाऊसवाईफ कडे पण 24 तास आहेत, बिझनेसमॅन कडे पण 24 तास आहेत, शिवाजी महाराजांकडे पण 24 तास होते, संतांकडे पण 24 तास आहेत, पण प्रत्येकाची अचिव्हमेंट वेगवेगळी आहे. विचार करायचा प्रश्न आहे की नाही हा, की या प्रत्येकाकडे 24 तास होते तर अचिव्हमेंट का वेगळी आहे? कारण काय आहे, प्रत्येक जण वेगवेगळ्या स्टेटला व्हायब्रेट करतोय. प्रत्येकाच्या सबकॉन्शियस माइंडची प्रोग्रामिंग वेगवेगळ्या पद्धतीने झालेली आहे, म्हणून त्यांचे अचिव्हमेंट्स वेगळे आहेत. कळते? म्हणून हो. ती स्टेट ऑफ लाईफ आपण आता आता हे पण खूप महत्वाचं आहे की जी काही स्टेट ऑफ लाईफ आपली आहे हे लिहून घ्यायचं. या क्षणाला मी जी लाईफ जगत आहे ना, दॅट इज द रिझल्ट ऑफ माय सबकॉन्शियस माइंड.
आता आपण जे लाईफ जगतोय ह्याच्या पुढे जगणार आहोत किंवा पाठी जगून गेलो, ह्यातली प्रत्येक गोष्ट रिझल्ट होता आपल्या सबकॉन्शियस माइंडचा. आणि त्यामुळे जे काही आता स्थिती आहे ते त्याच्यामुळे आहे. नॅचरोपॅथी काय सांगते? नॅचरोपॅथी हे सांगते की एखादी गोष्ट असेल, चीज का कारण निकाल दो, बीमारी का कारण निकाल दो, बीमारी हट जाएगी. म्हणजे मूळ रिझन काढून टाका त्या इश्यूचं, मग तो इश्यू राहणारच नाहीये ना. पण कशाचा? त्या ब्रह्मांडाच्या ऊर्जेचा वापर करून, जी माझ्यात आहे, तुमच्यात आहे, निर्जीवामध्ये पण आहे. अणू आहेत, रेणू आहेत, न्यूक्लियस आहे, इलेक्ट्रॉन्स आहे, प्रोटॉन्स आहे, ॲटम्स आहेत, व्हायब्रेट करतायत. मग ते निर्जीव गोष्टीमध्ये पण आहे आणि आपल्यामध्ये पण आहे. एक सटल एनर्जी आहे, कळणत पण नाही काय व्हायब्रेट होतं. मग ती निर्जीवामध्ये पण आहे, सजीवामध्ये पण आहे. फक्त बोलून नाही चालणार अहम ब्रह्मास्मी. जे पिंडी ते ब्रह्मांडी, जे ब्रह्मांडी ते पिंडी, म्हणजे माझ्या पिंडी. शरीरामध्ये, माझ्या मनामध्ये. कळतंय का? त्यामुळे त्याचा वापर तर करता आला पाहिजे. ऊर्जा जागृत करावी लागेल. वापर कसा करायचा? ऊर्जा जागृत केली तर वापर करता येणार. आणि ऊर्जा जागृत कशी होते? शक्तिपात होतो. आणि त्याच्यानंतर जेव्हा टेक्निक शिकतो तेव्हा कळते की अरे ह्या जी झालेली आहे जागृत, आता हिचा वापर कसा करायचा. आणि वापर केला तर लाईफमध्ये पाहिजे त्या गोष्टी अचीव करता येतात. कारण की ऍक्शन कशी घ्यायची, टेक्निक कोणती वापरायची ते ऍक्शन घेताना ते आपल्याला कळत असतं. आणि मग पुढचे मार्ग ओपन होत जातात. एक तर मार्ग दिसायला लागतात आणि पुढचे मार्ग मग ओपन होत जातात. कळतं? इथपर्यंत कळलं आहे? कारण की या देवाने ना देह दिला आहे काहीतरी अचीव करण्यासाठी, उगाच टाइमपास करण्यासाठी पाठवलेलं नाहीये. इथपर्यंत समजते? म्हणजेच इनर सेल्फला भेटणं, कॉन्शियस माइंड, व्हॉट एव्हर जे काही गोष्टी करायच्या आहेत त्यातून बाहेर पडण्यासाठी आधी आहे त्या स्टेटमधून मला बाहेर पडावं लागेल बेटरमेंटकडे. मग त्यासाठी आजचा हा सेशन किंवा ह्याच्या पुढचे जे 5 सेशन असणार आहेत त्याच्या आता एवढं ओढून ओढून मी का सांगते? कारण की हाच बेस आहे आपला. जेवढा तसा तिथून डाउनलोड होणार आहे तसंच बोललं जाणार आहे. कारण की जशी रिक्वायरमेंट, जसा काय डिमांड तसाच पुरवठा असणार आहे. आणि तो पुरवठा करणारा कोण आहे? माझ्या थ्रू पण का होईना, तो ब्रह्मांडाची एनर्जी. मी बोलतच नसते. फाईन. सो 1 तास होऊन गेलेला आहे. भुवांचं प्रवचन संपलेलं आहे. असा विचार पुढचे 5 दिवस करायचा नाहीये. थँक्स मॅडम, खूप छान झालं. मॅडम शक्तिपात कधी येईल? खूप छान बरोबर. वाटलं. 2 दिवस आधी सांगणार. ओके. थँक्यू सो मच. थँक्यू मॅम. थँक्यू. एक गोष्ट लक्षात ठेवायची याच्यानंतर. थँक्यू सो मच. रेकी कोणाच्याही हातात येत नसते. ग्रुपमध्ये 350 लोक आहेत. आता किती लोक आले? आणि अजून बॅच 2 ला पण येते. रेकी सगळ्यांच्या, रेकी असो किंवा ब्रह्मांडाची ऊर्जा, एंजल थेरपी असेल, रेकी असेल किंवा काही, सगळ्यांच्या हातात येणारच नाहीये. कोणाच्या हातात येईल सांगा? हा ब्रह्मांड पण काय बोलतो माहिती? ते बोलत नाहीये, हा युनिव्हर्स. रेकी अशाच माणसाच्या हातात येते किंवा अशाच माणसाच्या हातात दिली जाते, सुपूर्द केली जाते. शक्तिपात म्हणजे खाऊ नाहीये. कोणीतरी विचारला शक्तिपात कधी? शक्तिपात पात्रता आपली पण असली पाहिजे. तो आपल्याला चूज करेल ना. सगळ्यांच्या हातात काय आहे ना, अब्जो लोक आहेत, सगळे रेकी शिकतात नाही ना. फेसबुक, इन्स्टा सगळ्यांना अवेलेबल आहे. सगळे त्याच्यात कम अक्रॉस होतात का? नाही होत. नाही. सगळेच क्लिक करतात का? क्लिक करून आले तरी सगळे उपस्थित राहतील का? सगळे 5 दिवस टिकतील का? त्याचं कारण काय आहे? रेकी सगळ्यांच्या हातात का नाही जाते? कारण त्यांची अजून वेळ नाही आली. रेकी अशाच माणसाच्या हातात जाणार जो पात्र आहे स्वतःच्या आयुष्यामध्ये बदल घडवण्यासाठी आणि इतरांच्या आयुष्यामध्ये बदल घडवण्यासाठी. दुसऱ्यांचा बदल घडवण्यासाठी आधी स्वतः बदलावं लागेल. दुसऱ्यांचं आयुष्य बदलतो रेकीच्या माध्यमातून आपण. छोटी गोष्ट आहे का? एखाद्याचा जीव वाचवणं, एखाद्याचं काही, आता मी डिटेलमध्ये सांगत नाही. किती मोठी गोष्ट आहे. मग तो एराय करायला कोणाला नाही देणार. तो खरंच सिरियस आहे, ज्याची खरंच वेळ आलेली आहे, ज्याला खरंच आतून वाटत आहे. दुसऱ्यांना बघून काहीतरी आतून हलतं, त्याच्याकडेच येणार आहे. दुसऱ्यांना सोडा, स्वतःला बघून हललं पाहिजे, मग दुसऱ्यांना हलवू. अगदी बरोबर. बरोबर. म्हणजे एक्सेप्ट केलं पाहिजे ना स्वतःला आधी. नाहीतर मला सगळंच येतो, मी खूपच चांगलं आहे, माझं काही चुकलं नाहीये, असं कोण आहे? नाही. नाही. श्रीकृष्ण पण नव्हते. कोणीच नाही. सो उद्या भेटू. पुढचा टॉपिक आपण बघणार आहोत. ह्याच्यापेक्षा आपण चांगल्या एनर्जीने व्हॉट इज रेकी, रेकीचं बाकी सगळे जे काही मेन थिंग्स आहेत. सो विल स्टार्ट फ्रॉम टुमॉरो.
ओके, सो ऑल द Thank बेस्ट you. अँड थँक्यू. थँक्यू Thank you, ma'am. थँक्स. त्याला मी पण Thanks. थँक्यू बोलते की तुमच्यासारखे बोलणारे सगळे पाठवले, नाही तर लास्टच्या बॅच मध्ये सगळे असे होते गप्प. मलाच कळत Thank you नव्हतं की so बाबा काय much. चाललंय. चालेल, Thank you थँक्यू so सो much. मच. ओके, Thank you. बाय देन. येस येस, थँक्यू. Bye bye. Thank you. Bye.